हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या परत एकदा पार्ट 2 मध्ये। तर चला निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला। तर आजचा दिवस पूर्ण फिरणं जाणार आहे ना, आमच्या साहेबांचे फोनवर फोन आहेत, एक दिवस सुट्टी काढली। तर चला निघूया पुढच्या प्रवासाला। अशा प्रकारे आहे ना, काही मशीनचा वास येतोय। माझ्या मिस्टरांनी चला असंच म्हणते मी। भारी व्ह्यू आहे, दुसरा पार्ट आहे बरं का ह्याच्यामध्ये बघू शकता। इकडे थोडेसे बिल्डिंगच आहेत, माहिती का, बिल्डिंग व्हायला लागले। गाय दिसली ना, तरच म्हटलं की गायचं पाणी येतोय। मी गावाकडे आहे, मला लगेच समजतं गावाकडे एरिया। चला आता आम्ही जात आहे पुढच्या नारळाला। मस्त मस्त आता तर बघा, खरं खरं गाव आहे हे बघा। कशाचं तर झाड म्हणतात ह्याला, माझ्या गावात पण असं झाड कशाचं म्हणतात तो झाड ह्याला? हा बघा, मिस्टरांना माहिती, नांदुर्गीचं बरोबर। यार मी विसरायला लागले पुण्यात राहून सगळं गावाकडचं। जाऊ दे, मी लग्नात छोटी होते, विसरायला लागली। छोटी असताना झालं मग सगळ्या गोष्टी विसरतात। शकता लग्नाच्या कित्येक वर्षांनी मी इथं आलेली आहे। लोक लग्न झाले तर पोरं मोठे झाल्यावर आले तर तुम्हाला समजलंच असं मी कुठं आलेली आहे। तर चला तुम्हाला दाखवते। वाव, आल्यावर मन भरून येते, तुम्हाला काय सांगू। चला तिकडे गेल्यावर सांगते स्टोरी। आलो आता गडाच्या इथं जेजुरीमध्ये। तर लग्न झालं काय आम्हाला जमलंच नाही। इथून आहे का, कुठं ठेवायचंय? तर लग्न झालं काय माहिती, आमच्या सासू-सासऱ्याने आणले नाही, मला तर काही कळत नव्हतं। आणि अहो ना चला म्हणत आता घेऊन आले बघा। पुण्यात असून पुन्हा नाही त्या दिवशीच आणले ना तुम्ही, एकटेच आले होते, पण मला घेऊन नाही आले म्हणून म्हटलं मला पण जायचंय, मग आलो। तर चला आज आहो उचलून घेणार आहे मला, आहो उचलून घेणार आहे ना, उचलला। इकडे नवीन झोडपे वाटतं, त्यांचं उचलून घ्यायचा कार्यक्रम चालू आहे बघा। उचला ना मग, मला पण उचला। पाय तर पडू द्या। हे बघा इकडं कसं नवरी नवरदेवाला उचलून घेते, तर आमच्या बघा नाही घेत मला। चला घ्यायचं असतं फर्स्ट टाइम। दम लागते चालू, 900 पायरे 900। कोणतीही पर्स 150 रुपये, कोणतीही पर्स 150 रुपये, कोणतीही पर्स 150 रुपये, कोणतीही पर्स 150 रुपये। बघा इकडे हळद घेते आता। चला बघा कसा वाघ रिअल मध्ये वाटत होता, हे बघा। खूप वर आहे, बापरे। फायनली पोहोचलो बघा, पोहोचलो। चला दर्शन घेऊया। आमची साहेब म्हणतायत चल इथूनच गर्दी आहे, तर चला मी दर्शन घेऊनच जाणार आज। गर्दी नाहीये, लाईनला चालायला लागते। फायनली आमचं दर्शन झालं, झालं दर्शन बघा एकदाचं। पण आतमध्ये व्हिडिओज काढायला परमिशन नाही होत, नाही काढला। सगळ्यांना माहिती असेल देवस्थान प्रसिद्ध आहे। आणि आता रील्स वगैरे शूट करणार। पडची
होते. तर बघू शकता आता घरी आले आणि एवढी थकले ना मी. आता 2 दिवस काही उठत नसते. तर बघा हात कसे येल्लो येल्लो झाले. तर चला आता आमचं झालेलं आहे फिरून. आता मस्त वरण भात करणार पोरांसाठी आणि झोपून देणार. तर चला आजचा ब्लॉग कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब प्लीज.